अध्यक्षच मानस विठुरायाच्या दर्शनाला गेलात आणि घरच्या रुक्मिणीला विसरूनच गेला. शोभतो का तुम्हाला? शोभतो? इंद्रायणी येऊ का? मोठ्या बाई आओ या की. चांगलं आहे बाई. अडगाईच्या खोलीत उठून थेट वाड्यातल्या सगळ्यात भारी खोलीमध्ये. ते मात्र आहे मोठ्या बाई. माझ्या अध्यक्षनं तुझं पूर्वायुष्य माहिती असून सुद्धा तुला स्वीकारलं. म्हणजे पाच कृपाच म्हणायचं. विठुरायाची कृपा. माझी कृपा नाही, तुमचे आशीर्वाद आहेत. माझे आशीर्वाद वगैरे नाही बरं का. असा गैरसमज सुद्धा करून देऊ. आपण बाकीची लोक तुझा लई उदो उदो करते. आता आजच ते जोगळेकर बुवा आषाढीचं कीर्तन करायला नाही म्हणाले. सगळी मंडळी आमची इंद्रायणी कीर्तन करेल, इंद्रायणी कीर्तन करेल असं म्हणायला लागली. ते बाई म्हणजे आषाढीचं कीर्तन मी करावं असं सांगायला आलात तुम्ही? असं ते म्हणत होतो मी. नाही आणि असं स्वप्नात सुद्धा आणू नकोस बरं का. म्हणजे बस इथे बस म्हणती ना. ऐकून तू आता दिग्रसकरांची सून आहेस. दिग्रसकरांची पुण्याई कीर्ती मावणार नाही. तुझ्या पदरात ते ऐकतं पडलंय. आता अजून अभ्यास धरू नकोस. पदर पाठवल मोठं बाई पण आषाढीची कीर्तन सेवा झाली पाहिजे ना. आतापर्यंत कधीच दिग्रसकरांच्या घरातल्या कुठल्याच सुनेनं मंदिरात कीर्तन केलेलं नाही. मग तू कधी परंपरा मोडली? आणि आधी तू वारी करत होती, आता तू दिग्रसकरांच्या सुनेनं कीर्तन करायचं नाही. मी सांगितलंय तुला. बाकी तुझं तू पहा. आता हे समजत तू लगेच अध्यक्षला फोन करून सांगशील. नाही मोठ्या बाई नाही सांगणार आधी. अध्यक्ष नाव आहे त्याचं. सॉरी अध्यक्षला